शाहू महाराज महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर 12,964 मतांनी आघाडीवर आहेत। ओमराजे निंबाळकर महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत, 12,964 मतांनी ते आघाडीवर आहेत। धाराशिव मधली ही महत्त्वाची लढत, सर्वांचं लक्ष या लढतीकडे लागलं होतं। ओमराजे निंबाळकर हे 12,964 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। तर तिकडे कोल्हापूरमध्ये शाहू महाराज महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर इकडे सांगलीतून विशाल पाटीलही आघाडीवर आहेत। सध्याचे सगळे अपडेट्स सर्वात आधी साम टीव्हीवर ओमराजे निंबाळकर 12,000 मतांनी आघाडीवर आहेत, तर बारामतीमध्ये पुन्हा एकदा बघा सुनेत्रा पवार पिछाडीवर गेलेल्या आहेत। 500 मतांनी आघाडीवर होत्या सुनेत्रा पवार काही मिनिटांपूर्वी, आता सुप्रिया सुळे 500 मतांनी आघाडीवर गेलेल्या आहेत। बारामतीमध्ये ननंद भाऊजाईमध्ये ही कांटेकी टक्कर आहे आणि यात अगदी काही क्षणांमध्ये 500 मतांनी दोघींपैकी कुणीतरी एक जण आघाडीवर जाते। बारामतीमध्ये सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। या ठिकाणी ननंद जिंकणार की भाऊजाई जिंकणार, कोण विजयाचा गुलाल उधळणार याची उत्सुकता आहे आणि याच ठिकाणी आता सध्या सुनेत्रा पवार पिछाडीवर गेल्यात। 500 मतांनी सध्या त्या पिछाडीवर आहेत, तर सुप्रिया सुळे या 500 मतांनी आघाडीवर गेलेल्या आहेत। काही वेळापूर्वी पुरंदरमधून सुनेत्रा पवार आघाडीवर होत्या, मात्र आता त्या पिछाडीवर गेल्या। तिकडे माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांचं काय होतंय बघा। ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील सध्या आघाडीवर आहेत, 698 मतांनी ते आघाडीवर आहेत। संजय दिना पाटील आघाडीवर आहेत, तर इकडे माढ्यामध्ये 5,668 मतांनी धैर्यशील मोहिते आघाडीवर आहेत। माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील सध्या आघाडीवर आहेत, तर इकडे ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील आघाडीवर आहेत। आताचे सगळे अपडेट सर्वात आधी साम टीव्हीवर। तर सर्वात वेगवान आणि अचूक निकाल सर्वात आधी साम टीव्हीवर। महाराष्ट्रातल्या 48 जागांचे सध्याचे कल बघा। भाजप 18, काँग्रेस 3, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 7, अजित पवार गट 1, ठाकरे गट 11 आणि शिंदे गट 5। सध्याचे हे आत्ताचे कल। महाराष्ट्रामधलं काय चित्र आहे सध्याचं ते आपण बघतोय। 9 वाजून गेलेले आहेत आणि आता हे चित्र आहे महाराष्ट्रातलं चित्र आपण बघतोय। पुन्हा एकदा बघूयात आपण महाराष्ट्रातलं चित्र। बघा भाजप 18 जागी आघाडीवर आहे, तर भाजप संपूर्ण देशभर